नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला। अल्पवयीन मुलाचे अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागितल्याचे समोर आलं। पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींनी अपहरण केलेल्या मुलाच्या इंस्टाग्रामवरून वडिलांच्या इंस्टाग्रामवर व्हॉइस नोट पाठवून खंडणी मागितली होती। 20 लाख दिले नाहीत तर मुलाची हत्या करू अशी धमकी त्यांनी दिली। त्यानुसार पालकांनी मुलाच्या सुटकेसाठी 1.5 लाख रुपये आरोपींना दिले होते। गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक केली आहे। 17 वर्षीय पीडित मुलगा क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले। आरोपींनी मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवरून पीडित अल्पवयीन मुलासोबत मैत्री वाढवली होती। अपहरणकर्त्यांनी वडिलांकडे इंस्टाग्रामवरून 20 लाख रुपये मागितले होते, अन्यथा मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती। त्यानुसार पालकांनी मुलाच्या सुटकेसाठी 1.5 लाख रुपये आरोपींना दिले होते। या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। तक्रार मिळताच रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला सुरू केलं। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये कडी जोडून कल्याण गाठले। त्या ठिकाणी एका फ्लॅटमधून अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात आली। तेथून 4 आरोपींना अटक करण्यात आली। प्रदीप जयस्वाल वय 23, विशाल पासी वय 19, चंदन मौर्या वय 19 आणि सत्यम यादव वय 19 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत।